जेवायला काय करायचा रोजचाच प्रश्न असतो. त्याच्यामुळे आज ठरवलं की सोयाबीन बिर्याणी बनवून बघूया. मग सोयाबीन बिर्याणीसाठी एका ठिकाणी तांदूळ भात शिजायला लावला आणि एका ठिकाणी सोयाबीनची तयारी चालू आहे. हे सोयाबीन आहेत बरं, हे नॉनव्हेज नाही आहे, कारण मी नॉनव्हेज खात नाही. त्याच्यामुळे ही सोयाबीन बिर्याणीची तयारी चालू आहे. त्याच्यामध्ये आता तुम्ही बघत असाल की मी प्रमाण टाकून घेत आहे आणि आता त्याच्यानंतर आपण एक मिश्रण जे आहे ते तयार करायला सुरुवात करत आहोत. आणि हे जे सोयाबीन बिर्याणी बनवताना सोयाबीन एका पातेलीमध्ये उकळून एका बाऊलमध्ये त्याचं पाणी काढून टाकले आणि त्याच्यामध्ये लाल तिखट म्हणा किंवा तुमच्या घरचा कुठला मसाला केलेला असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात टाकून मीठ टाकून ते सगळं मिश्रण एकत्र करून ठेवायचं. मग कांद्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आपण पहिल्यांदा लालसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. मग याच्यामध्ये आता तुम्ही बघत आहात की शिमला मिरची, दही आणि थोडंसं तेल करून आपण थोडंसं त्याला ग्रेव्ही टाईप करून घेत आहोत आणि त्याच्यामध्ये जे आपण सोयाबीनचं मिश्रण करून ठेवलं होतं ते आपण आता याच्यामध्ये टाकत आहोत. आणि हा जो मसाला आहे तो मी वरनं टाकत आहे. आता त्याच्यावर आपण सर्व करायला कोथिंबीर टाकत आहोत. आणि आता तुम्ही बघत आहात की आता मी भांड्यामध्ये जो आपण भात शिजवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे, थोडंसं चीज टाकलं आहेत आणि मस्त ही जी काय वाफ येते ना नॅचरल, ती एकदम मस्त येते. आता हे आपलं सोयाबीन बिर्याणीचं मिश्रण तयार आहे. आपण कोथिंबीर घालून आता त्याला थोड्या वेळाकरता ताट झाकून ठेवणार आहोत. येस, टणटण, अशा प्रकारे आपली सोयाबीन बिर्याणी रेडी झालेली आहे. आणि आता ती मस्तपैकी पापड थोडासा मला गणला होता, पण पापड भाजून मस्तपैकी आता ती सोयाबीन बिर्याणी खायला आम्ही बसलेलो आहोत. आणि एक नंबर यम्मी अशी रेसिपी झालेली आहे. आणि नंतर ताक, वा वा वा, कुठलाही पदार्थ खाल्ल्यानंतर ताक इज मस्ट. टेस्ट यम्मी, ईट हेल्दी. यो.